नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची भाजी. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. फ्लॉवर मी धुवून कोरडे करण्यासाठी कढईमध्ये टाकलेले आहे. छान असे ते ड्राय झालेले आहे, त्यामधलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आता ते आपण कढईतून दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकून झाल्यानंतर तेल थोडीशी गरम झाली की जिरे मोहरी टाकून फोडणी मारून घ्यायची. जिरे मोहरी टाकले, लसूण, कोथिंबीर, अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ते छान एकत्र करून मिक्स करून व्यवस्थित करून द्यायचं आहे. ते सगळं झाल्यानंतर त्यामध्ये मी हळद, मसाला, त्यानंतर सोलापुरी काळं तिखट हे सगळं मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण जे फ्लॉवर ड्राय करून घेतलेले होते ते फ्लॉवर टाकून घ्यायचे आहे. फ्लॉवर आणि मसाला सगळं एकत्र मिक्स होईपर्यंत खालीवर परतत राहायचं आहे. पाहू शकता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा खालीवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या आधी मला सांगा, फ्लॉवरची भाजी कोणाकोणाला आवडते मला नक्कीच कमेंट करा. हे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्यामध्ये फ्लॉवर शिजण्यासाठी मी पाणी ॲड केलेलं आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. हे पहा, फ्लॉवरची भाजी छान अशी शिजलेली आहे. तर त्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेले आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप देखील करू शकता. हे पहा, आपली भाजी छान तयार झालेली आहे. त्यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. पहा, आपली साधी सोपी फ्लॉवरची भाजी मस्त तयार आहे.